प्रथमतः मी माझे आजोबा द.वी. अत्रे यांच्यासाठी लिहिलेली कविता सादर करते। अनोखे यांचे व्यक्तिमत्व अवलंबतात साधेपणाचे तत्व, करतात नेहमी अमाप कष्ट, विचार यांचे सर्वोत्कृष्ट। यांच्या बोलण्यातून दरवळतो ज्ञानामृताचा सुवास, प्रसन्न करतो वातावरण यांचा सकारात्मक वास। यांच्या दृष्टीखाली बोलतात तारे व ग्रह, सर्वांनी हर्षित राहावे हाच यांचा आग्रह। वाचा यांची नम्र तथा स्वभावही आहे विनय, अचूक मार्गदर्शन करून सोपे करतात निर्णय। अनेकांच्या प्रश्नांना देतात योग्य उत्तर, संपूर्ण गावात दरवळते यांच्या कीर्तीचे अत्तर। हरवलेल्या लोकांना देतात योग्य दिशा, अस्थिर चित्ताला देतात उमेद व आशा। ज्योतिष असूनही करत नाही अंधश्रद्धांचे समर्थन, अध्यात्म व प्रामाणिकता यांना अनुसरून करतात वर्तन। सामान्य व्यक्ती नाही तुम्ही आहात आमचा गर्व, आदर्श आहे आम्हास तुमचे जीवन पर्व। आयुष्यात यश मिळूनही नाही तुम्हाला अहंकार, जीवनातील तमाम आव्हानांचा केला मुक्तपणे स्वीकार। करावरील मुख्य रेखांना देता भाषा, अंधकारातील परिस्थितीला सापडते तेजस्वी उषा। आज करीत आहोत अभिष्ट चिंतन सोहळा साजरा, आजोबा तुमच्या जीवन गौरवाला मानाचा मुजरा। आज बुधवार दिनांक 5/11/2025 गुरुवर्य श्री दत्तात्रय अत्रे गुरुजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच माझे भावविश्व या त्यांच्या पुस्तकाच्या 4थ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर तसेच इतर उपस्थित सर्व मान्यवरांचे, सर्व हितचिंतकांचे, आयोजकांचे, देहू ग्रामस्थांचे, अत्रे परिवाराकडून हार्दिक आभार मानते। चुकून कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर क्षमस्व। हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते। एकच मिनिट, या ठिकाणी एक विशेष